हा वसाडा प्लग आहे ना, याचा कार्यक्रम मी आता रातपुरतं करतोय, नाही तर याची उद्या विल्हेवाट लावणारच आहे. जो नेट नाही चालत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदारा मुकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो आता जो फ्रेश झालो आहे, वाजला बरोबर एकच्या पुढे वाजून गेलेले आहेत. आणि सकाळीच ताईने जेवण वगैरे केलं, कारण आज फ्रायडे आहे. आज मम्मी लवकर आली. इथे बघा ताईने साबुदाण्याची खिचडी केलेली आहे. ही तिखटवाली केलेली आहे, जी की मला आवडत नाही, पण ते लोक खातील. आणि इथे अंडी आहेत, मसूरची डाळ केलेली आहे. तो असं सगळं जेवण केलेलं आहे सकाळ सकाळ ताईने. मम्मी सुद्धा आले. माझी मंगळवारी पिकनिक जाणार आहे. काय बोलते? कुठे? कधीची चप्पल काढते? चल, खाली होती चप्पल. इथे या काकी आहेत ना, दररोज पालघरवरून येतात भाजी वगैरे विकण्यासाठी, बरोबर ना? हे कसलं काम आहे मित्रांनो, मला नक्की सांगा. आय थिंक तो फवारी होते. अरे आमच्या अंगावर उडाले. हे बघा, याच्या रिक्षाच्या काचेवर पण उडालं. आणि मम्मी जरा झोपले म्हणून हळू बोलतोय. ही जी वायफायची पिन आहे ना, ही वाली, ती ढिल्ला आहे बघा. करंट लागलं. ते पागल आहे की चालू बटन आहे. बारीक आहे, जाड आहे, तर असं टाकलं ना की असं हलतं. चेंज करायचे, त्याच्यामुळे मग सारखं कनेक्शन पण येतं जातं याचं. इथे बघा काय जुगाड केला होता. हे पण नवीन आणलंय सगळ्यासाठी, पण ते पिनच बकवास आहे. पिनाची लायकीच नाही याच्यात बसायची. ही हॉट वॉटर बॉटल आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये पाणी टाकायचं गरम आणि शेकवायचं, जिथे शेकवायचं आहे तिकडे. तर ना पाणी कुठे. आणि ही पिशवी खूप म्हणजे फायदेशीर ठरते आपल्या घरामध्ये. म्हणजे तात्पुरता आपल्याला फरक पडावा याच्यासाठी खूप फायदेशीर पडते. समजा आता डॉक्टर दुपारचे बंद असतात काही क्लिनिक्स, त्या दरम्यान काही वाटलं तर आपण ते करू शकतो. तात्पुरता उपचार, रिलीफ मिळतं. थोडं गरम पाणी पर्यंत सिंगलच आहे. इथे बघा जेवण आहे. चपात्या घेतल्यात आज मी, आणि अंडी आहेत जी कंपल्सरी असतात नेहमीच. आणि ते जवळ शेंगा वांग अशी मिक्स भाजी केली. सो गाईज, अचानक मूवीचा प्लॅन झालाय. दुपारनंतर काय व्लॉग झाला नाही. ताई ऍक्च्युली करणार होती मेथीचे लाडू, ते सगळं सारण आहे आपल्या घरी, फक्त ते बनवायला टाइम नाहीये असं ताईचं म्हणणं आहे. सो त्याच्यासाठी मग, आणि आता अचानक मूवीचा प्लॅन बनलाय. मूवी कोणता? तर शैतान. नावातच शैतान आहे. तर आता बघूया, आता तिथे जाऊन शैतान फक्त मूवी बघतोय की शैतान बनून पण येतोय. चला जाऊया आता, बघूया कसं काय वातावरण आहे तिकडचं. आपण आलो मूवी मॅक्स मध्ये. सो काल आलो आम्ही मूवी बघून, आणि मस्त मूवी होता शैतान मूवी. छान होता. तुला कसं वाटला मूवी? मला तर एकदम खतरनाक वाटला. म्हणजे मी खूप वेळानंतर असा मूवी पाहिला. म्हणजे ते काळा जादू असतो ना, जादू टोना वगैरे, त्याच्यावरती होता. काल रात्री मी काय शूट केलंच नाही मूवीचं. काल रात्री मला वाटलं मी केलं असेल, पण घरी आल्यावर व्हिडिओज बघतो ते अरे काय व्हिडिओ एक पण शूट काय दाखवलंच नाही. म्हणजे तू शूट नव्हता केला? व्हिडिओ केलेले वाटतं. हा, मी मिनी ब्लॉग साठी केलं होतं. आपले मिनी ब्लॉग पण मी अपलोड करतोय शॉर्ट व्हिडिओ मध्ये. सो ते पण तुम्ही नक्की आवर्जून बघा, शॉर्ट मध्ये असतील ते. दररोज सकाळी 6:15 टाइमला अपलोड करत जाईन, तर ते पण तुम्ही बघा. आणि दुसरं म्हणजे आता काय खाल्लं, आणि आपण आल्यावर काय खाल्लं पण नाही ना. हा, असं चोपून गेला. तेल लावलेल्या चपात्या आवडतात म्हणून तेल लावलेलं आहे. आणि ते मटरची भाजी बघा झालेली आहे, आलू मटर. असं टोबी पुसून खायला भेटला तर भाई साहब मजाच येते ना. नादच खुळा एकदम. असला मस्त लाल लाल आहे. थंड खाल्लं की त्रास होतोय लगेच, पण थंड खाल्लं की त्रास होतो, थंड खाल्लं की बरं वाटतं. हा, दोन्ही पण. ताईने आजपासून कपडे धुवायला घेतलेत ना ताई? हा, कपडे धुवायला. कारण ताईचं नख आता येत आहे. हो ना, आता येते. पण तरी वरती थोडी स्किन आहे म्हणून मी दोन्ही हातने बुडवत. पिळायला पाहिजे तर मला सांग. नाही, पिळायला करतो मी. ताईची त्या बोटाची जर्नी मी तुमच्यापर्यंत शेअर केलीच होती. सो तेव्हापासून मम्मी कपडे धुते, त्याच्यामुळे मम्मीला पण भारी पडतं खूप. आई म्हटली की मीच करून घेते स्टार्ट. आता आम्ही पण आताच आलो बाहेरून, आणि ताईने इथे अर्ध जेवण करून गेलो होतो. इथे फोडणी बाकी होती ना डाळीची, आणि डाळीला फोडणी घातली. भजीचं सगळं तयार करून गेलेली, आता फक्त भजी तळायची. मी काय बोलत होतीस? काय वाटतंय तुला आता? बरं वाटतंय का? बरं वाटतंय. मम्मीने काजूच्या बिया आणल्यात परत. आता काय, आता मे महिन्यापर्यंत खायचे. हा, खरं सांगायचं म्हणजे मला पण आवडतं. मला पण खूप आवडतं.
एकाने तर ते 400 घेऊन गेला. अरे बापरे. मग ते किती वेळा सांगत होता तिला मला काजूच्या बिया चालवून द्या, काजूच्या बिया. तुम्ही मग मला फोन केला तर म्हटलं मला पण घेऊन दे. बाबा बाबा एवढ्या. तुला माहिती आहे ना मला आवडतात आणि तुला पण आवडतात ना. मी वर्षातून एकदा मिळतात. संध्याकाळी यांना कापायचे वगैरे असतात ना ह्या. आणि आपण वाटे घ्यायला गेलो ना मार्केटमध्ये वगैरे तर एकदम थोडेसे म्हणजे 100 रुपयाला एवढेसे काजू मिळतात. मग हे कसे आपण किलोवर आणतो? नाही मोजून हे 100 आहे. 100ला तिने 150च्या दिल्या. 100 काजू 150च्या. अच्छा म्हणजे एक पर्टिक्युलर अमाऊंट सांगून ते लोक त्या हिशोबाने देतात. ते लोक पण तिकडे मोजून वगैरे आणतात ना त्यासाठी. आणि खूप गर्दी असते आणि ते पालघर सपाळा साईडचे लोक घेऊन येतात. मला बाकी ते जवळमध्ये वगैरे पण नाही आवडत. आपला नॉर्मल बटाटा आणि गरम मसाला त्याच्यामध्येच आवडतं. आणि व्हेज भाजी वाटते, टेन्शन नाही. माझी मैत्रीण आहे. काजूवाली मैत्रीण आहे मम्मीची. आणि मला ती फोन पण करते. ताई बिचारी थकली काम करून. आज ताई आज काय काय केलंस? ताई सांग काय काय केलं काम? मी ना सकाळी पहिले मम्मीला टिफिन करून दिला. मम्मीला पराठे करून दिले, चहा करून दिलं, बेसनची पोळी करून दिली, चपात्या करून दिल्या. त्याच्यानंतर पाणी भरलं सकाळी. परत कपडे धुतले, कपडे वाळत घातले. ते पण अर्धेच धुतले, नकामुळे मला काही जास्त पूर्ण नाही करता आले. पण ठीक आहे, जमतं म्हणजे आता तरी. ते केलं. नंतर परत दुपारचं जेवण केलं. परत आमच्यासाठी नाश्ता केला, मटरची भाजी चपाती जेवण केलं. आज पूर्ण हवा टाईट आहे. आता मंदार का नाही काम करत. त्याला त्याच्या ताकदीप्रमाणे त्याला जमतं ना तेवढं तो करतो का. जेव्हा त्याचं ब्लड कमी होत येतं, जसं आता ब्लड कमी झालं त्याच्यामुळे तो नाही करत. आणि आम्ही स्वतः त्याला काम देत नाही. बट अदरवाईज तो चांगला असं तब्येत तेव्हा तो करतो. त्याला जे काम दिसतं ते सगळं आपल्या सगळ्यांना नाही, काय काय नाही माहिती. त्याच्यामुळे सांगणं गरजेचं आहे. काय काय नवीन सबस्क्रायबर आहेत त्याच्यामुळे माहित नसतं काय काय जणांना. नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सांगते की मंदार थॅलेसिमिया मेजर पेशंट आहे. आता मी डिटेलमध्ये नाही सांगत, तुम्ही गुगलला सर्च करू शकता. आणि ते ऑब्व्हियसली क्वेश्चन येणार, कारण कसं नवीन फॅमिली मेंबर्स आपले जोडत जातात. त्याच्यामुळे नवीन प्रश्न लोकांच्या मनात येतात ते विचारतात. ते साहजिकच आहे, त्याच्यात काही विशेष नाही. तर मग त्यासाठी मंदारची तब्येत बरी नसते. त्याला आपल्या शरीरात जसं आपण खातो पितो तसं ब्लड बनतं, तसं मंदारच्या बॉडीमध्ये ब्लड नाही बनत. तर त्याला एव्हरी 25 डेज नंतर ब्लडच्या 2 बॅग्स लावावे लागतात. आता जसं की मंगळवारी जाणार आहोत आम्ही, त्याच्यामुळे कसं होतं नवीन जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण माहीत पडतं. त्यांचं असं बॅकग्राऊंड व्हॉइस सुरू आहे. तर असं आहे सगळं. त्याच्यामुळे त्याला त्याच्या ताकदीप्रमाणे मंदारला जेवढं जमतं तेवढं करतो. भाईसाहेब असे कच्चे काजू खायची जी मजा आहे ना ती एकच नंबर आहे. म्हणजे काय माहितीये का मित्रांनो, असं उचलायचे 2-3 आणि गटकेले अंदासी खाऊन टाकायचे. मी 2 तांदळाच्या भाकऱ्या सांगितल्या होत्या, मम्मीने 2 तांदळाच्या भाकऱ्या कॅन्सल करून एक काय सांगितलीस तू? छोटीशी ज्वारीची भाकरी. तिला मम्मी बोलते छोटीशी पोपी. म्हणजे काय मित्रांनो, मी भात खायचा नाही जास्त असं. म्हणजे मम्मी स्वतः तर पाळते वरून माझी पण तेवढीच केअर करते. नाही ना, पण मला गाव आवडतं. मग तुला आता गावालाच ठेवणार बस. हा, मी गावीच राहीन. आणि माझी जेव्हा ब्लडची तारीख असेल ना तेव्हा मी मग तारखेसाठी मुंबईला येईन. अरे तू एवढी मोठी नाही दिसत आहेस, तू फ्रेम मध्येच आहेस. मी काय बोलते, तुला गावाला गावीच राहणार. हे बघा, मागे आपल्याला कमेंट आलेली की मम्मी तेल लावत जा हाताना काजू काढायच्या आधी. कसं आहे, काजू काढायच्या आधी तेल लावलं ना मग सुरी सटकू शकते, काजू पण सटकू शकतो. नंतर लावायचं आणि 2च बोटांचं हे करायचं. सटकणार सुरी. सटकली मग परत कुठे हातावर आली. 2च बोट आपण कधी पण वापर ह्याचं करायचं असं काजू कापता. नंतर मग तेल लावायचं. हे काही नाही, ते सगळ्या गोष्टी कटबीट करून घेतलेल्या आहेत प्रॉपर. त्या बघा भाकऱ्या पण झाल्या इथे. एक होते फक्त. आता याला फोडणी देते. एवढी सुंदर झाली ना पावभाजी, एकच नंबर झाली. होते नव्हते तेवढे सगळे मसाले ऍड केले मी, गरम मसाला, बिर्याणी मसाला, सगळे एक नंबर झाली. बिना वाटण्याचे फक्त कांदा, टोमॅटो आणि बटाटा. थोडा रस ठेवलाय कारण भाकऱ्या जास्त आहेत ना म्हणून. हे तुला घे भाऊ. हा वसाडा प्लग आहे ना, याचा कार्यक्रम मी आता रातपुरतं करतोय. नाही तर याची उद्या विल्हेवाट लावणारच आहे. जो नेट नाही चालत आहे. आणि ताईला बोललो की मी जातो म्हणून, तर नाही बोलली. अरे आता वाजले, आता लोकांना दाखवतोय ना तेव्हा जास्त वाजले म्हणून मी 10 वाजता बोललो होतो. आता रात्री पुरतं याचा विषय क्लोज करतो. हे बघा ना, काय टीव्ही पण नाही बघू शकत भाई. माझं डोकं फिरलंय आता.
अंगात आलंय माझ्या. मित्रांनो जेवायला. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. एकूण 3-4 दिवसाचा मिळून हा ब्लॉग झालेला आहे, म्हणूनच 5 दिवसांनी ब्लॉग आला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय 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 सर्वांना. बाय बाय. जेवायला या.